राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून फेकावी, त्यासाठी तारीख, वेळ निश्चित करा. लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे त्या शहरात दाखल होतील, असे प्रतिपादन तेलंगणातील आमदार टी राजासिंह यांनी केले. विराट हिंदू संमेलनात आमदार राजासिंह बोलत होते. कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क येथे शुक्रवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी हे संमेलन झाले. यावेळी श्रीरामनवमी निमित्ताने प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्तींचे वाटप करण्यात आले. प्रत्येक मनात राम आणि प्रत्येक कृतीत राम. आजच्या या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व राम भक्त मान्यवर, मी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे आपलं धन्यवाद व्यक्त करतो. चला शेवटी सर्वजण एकदा जोरात घोषणा देऊया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडी संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे आदी उपस्थित होते. सिंह म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आम्हाला मान्य नाही. छावा चित्रपट आल्यानंतर आता संपूर्ण भारतातील हिंदूंची हीच मागणी आहे की ती कबर उखडून फेकावी. इतिहास लिहिण्याची, धर्मकार्य करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते, त्यामुळे ही संधी गमावू नका, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले. आमदार टी राजासिंह यांनी गुरुवारी दिनांक 19 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हिंदू राष्ट्र जागृती सभेतही औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली होती. धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याचे स्वागत केले. मात्र केवळ कायदा असून चालणार नाही, तर त्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये धर्मांतर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, तसाच कठोर पवित्रा महाराष्ट्रातही घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. गोवंश हत्येबाबत ही चिंता व्यक्त केली. सोलापूरमधील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी लँड जिहादचा आरोप केला. सरकारी जमिनींवर जिथे अनधिकृतपणे हिरवे झेंडे लावले आहेत, तिथे भगवा फडकवण्याचे कार्य करावे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र की धरती पर, छत्रपति संभाजी महाराज की धरती पर हमें स्वीकार नहीं है देवा भाव, उस औरंगजेब की कबर हमारी पवित्र धरती पर गड़ी हुई है, हमें स्वीकार नहीं है देवा भाव. आज महाराष्ट्र ही नहीं, छावा मूवी आने के बाद में पूरे भारत के हिंदुओं की डिमांड है कि औरंगजेब की कब्र को उखाड़ के फेंका जाए. देवा भाव, ये पूरे भारत देश के हिंदुओं की डिमांड है, मांग है. देवा भाव, इतिहास लिखने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है, धर्म कार्य करने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है. हमारे मेयर साहब जी और देवा भाव, आपको एक अवसर मिल रहा है इतिहास लिखने का. भूतो ना भविष्य, आप भी मरने वाले हैं और हम भी मरने वाले हैं. जब हम इस संसार को छोड़कर जाएंगे तो इतिहास में ये लिखा जाएगा कि ये औरंगजेब लांडे की कब्र को किसने तोड़ा? देवा भाव ने तोड़ा. ये इतिहास में लिखा जाएगा. देवा भाव, इतिहास लिख दो. आमदार पडळकर म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील गायरान, शासकीय जमीन किंवा वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली सर्व प्रार्थनास्थळे तात्काळ हटविण्यात यावी. ही केवळ एका गटाची मागणी नसून सर्व स्थानिक नागरिकांचीही हीच भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील रेल्वे लाईनजवळील केशव स्मृती झोपडपट्टी, नई जिंदगी झोपडपट्टी, विमानतळाजवळील 30 एकर सरकारी जमिनीवर हे अतिक्रमण झाले असून त्यावर बुलडोझर फिरवा, असे आवाहन त्यांनी केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव बदलून हिंदू मुलींना फसवले जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. नातेपुते, माळशिरस, मुंबईतील डॉक्टर स्तुती सोनवणे आत्महत्या प्रकरणाचा दाखला देत अशा फसवणुकीच्या विरोधात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी केली.
हिंदू समाजातील लोकांच्या धर्मांतरणासाठी कोणी गावात असल्यास दांडके हातामध्ये घ्या असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. मशिनरी लोक आहेत. का हो त्यांना वाटत असेल 800 पैकी 230 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा त्यांना वाटतंय सोलापुरातला मोची समाज जो 1.5 लाख संख्येनं आहे 30% लोकांचं धर्मांतरण केलंय. या सोलापुरामध्ये अनेक छोटे छोटे मागासवर्गीय समाज, या सोलापुरामधले अनेक ओबीसी समाज, या सोलापुरामधले अनेक मायनर ओबीसी समाज, या सोलापुरातला ओपन समाज की त्यांना वेगवेगळा प्रयत्न करून त्यांचं धर्मांतरण करावं का वाटतंय याचा विचार हिंदू समाजाने करण्याची आवश्यकता आहे. मुसलमान समाज ज्यांचे 57 देश या जगामध्ये आहेत, जगामध्ये नंबर 1 मुस्लिमांची संख्या असणारा देश कोणता आहे? इंडोनेशिया. किती लोकसंख्या आहे? 23 कोटी. 2 नंबरला आहे पाकिस्तान, ज्यांची संख्या आहे 22 कोटी. मी आता तुम्हाला जी संख्या सांगतोय 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 20 कोटी मुस्लिम समाज आहे. म्हणजे भारत हा जगामध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये नंबर 3 ला आहे. जेव्हा 2027ला जनगणना होईल तेव्हा तुम्हाला विशेष वाटायचं कारण नाही की जगातला मुस्लिमांची सर्वात जास्त संख्या असणारा देश हा भारत असू शकतो.